36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, पेट्रोल डिझेलच्या सातत्यानं वाढणाऱ्या किमती आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं शहरातील पेट्रोल पंपावर जोरदार आंदोलन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या मेलोडी रीलच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी नागरिकांना प्रतिकात्मक स्वरूपात मेलोडी वाटप करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजयजी चिकारा, सहप्रभारी नवज्योतजी संधू तसेच प्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलंय. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झालं असून इंधन दरवाढीचा परिणाम थेट घरगुती खर्चावर होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम अन्नधान्य, भाजीपाला तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आर्थिक कंबरडे मोडली आहेत. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष अनुराग भोयर, अमरावती जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश महासचिव अक्षय हेटे, वैभव वानखडे, नितीन काळे, श्रेयश बर्वे यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर तात्काळ कमी करावेत, महागाईवर नियंत्रण आणावं आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, अमरावती.